चाललेलो आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललेलो आम्ही सांगतोय ना. दादा, सातारा जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी आहे का तुमच्याकडून? हो आहे. मंत्रिमंडळाचा काय फॉर्म्युला ठरलेला आहे का? जुन्या मंत्र्यांना आहे तसं कंटिन्यू केलं जाणार? नाही, ते आमचं आम्ही ठरवू, त्याचा फॉर्म्युला वगैरे नाही. आमच्यामध्ये काय करायचं ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरवू, भाजपनी काय करायचं ते ठरवतील, शिवसेनेने काय करायचं ते ठरवतील. विरोधी पक्षनेता मिळेल की नाही अशी परिस्थिती एका बाजूला. अरे बाबा, 29 असल्याशिवाय विरोधी पक्षनेता मिळू शकत नाही. देखील आता पुढच्या नियुक्त्या जरा मोठं मन दाखवून तुम्ही विरोधी पक्ष देणार आहे का? आमचं मन आता पार फुटायला लागते. मोठं मन तुम्ही इतकं सोयीचं विचारता. ज्यावेळेस असं काही असतं केंद्रामध्ये एक 54च्या पुढं आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळालं का? नाही मिळालं. मग इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही? सक्षम लोकशाहीसाठी पाहिजे ना. हो, तुलाच करायचं. पहिल्यासारखं साताराकडे तुमचं लक्ष राहणार आहे का? हो, पहिलं तुझ्याकडे बघ. बाकी ह्याच्यात गमतीचा भाग जाऊ द्या. सातारा हा पहिल्यापासून मी पालकमंत्रीपद इथं पहिलं घेतलेलं होतं आणि इथं खूप चांगले कार्यकर्ते, चांगली जनता आहे, चांगले सगळे पत्रकार सगळे चांगले, आणि त्याच्यामध्ये काम करायला मला इथं नेहमीच आवडतं. मी ज्या वेळेस अर्थमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे त्यावेळेस सातारला झुकतं मापच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालही केलाय, आजही करतोय, उद्याही करत राहील जोपर्यंत माझ्या हातात आहे. दादा, लाडकी बहीणमुळे जो आर्थिक ताण आलाय राज्यावर, एक प्रकारे तुमचीच नाराजी होती अशी एक चर्चा होती. तो ताण, माझी नाराजी असती तर मी योजना सभागृहात वाचून दाखवली असती का रे? मला जे पटतं, तुम्ही मला इतके वर्ष ओळखता, एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकली तर मी इथं सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30 न पाणी पिता न काही करता इथं बसलेलो आहे, आत्मक्लेश केलेला आहे, हे तुम्ही जाणता. मी कशाला काय, मला जे योग्य वाटतं, जे राज्याच्या हिताचं आहे, जे आर्थिक